नमस्कार, मी परमदास जाधव. आज म्हणजेच 15 ऑगस्ट. तर 15 ऑगस्ट म्हणजे फक्त ध्वजारोहण, देशभक्तीची गाणी आणि भारत मातेचा जयघोष करण्याचा दिवस नाही. तर 15 ऑगस्ट म्हणजे स्वतःला एक प्रश्न विचारायचा दिवस आहे. आपण ज्या भारताचे स्वप्न स्वातंत्र्य सैनिकांनी पाहिले होते, तो भारत आपण घडवतोय का? आज भारत स्वातंत्र्याचा 80व्या वर्षात प्रवेश करत आहे. देशाने गेल्या काही दशकात मोठी प्रगती केली. अर्थव्यवस्था वाढवली, तंत्रज्ञान गावागावात पोहोचवले आणि डिजिटल भारताचा विचार हा विस्तार झाला. रस्ते आणि पायाभूत सुविधा वाढल्या आणि भारताची जागतिक पातळीवरची जी भूमिका आहे, ती भूमिका ही भारताने मजबूत केली. पण या विकासाच्या चित्रासोबत काही कठीण प्रश्नही आहेत. त्याच्यामध्ये तरुणांचे रोजगार, महागाई, शिक्षण, परीक्षा व्यवस्था, राजकारण आणि समाजातील जी वाढती दरी आहे, या प्रश्नाकडे 15 ऑगस्टच्या जे निमित्ताने आपण गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. तर याच्यातला पहिला प्रश्न म्हणजे देशाचा जो तरुण आहे, तो तरुण कुठे उभा आहे? हा आपण पहिले स्वतःला प्रश्न विचारायला पाहिजे. भारताला जगातील सर्वात मोठ्या तरुण लोकसंख्येचा फायदा मिळू शकतोय. पण तरुणांची संख्या हीच ताकद तेव्हाच बनते, जेव्हा या तरुणांना शिक्षण, कौशल्य, रोजगार आणि स्वतःचा जो व्यवसाय आहे, हा उभारण्याची संधी मिळेल. तेव्हा देशाचा हा विकास हा आपल्याला दिसतोय. जून 2026 मधील अधिकृत PLFS आकडेवारीनुसार 15 वर्ष आणि त्यावरील लोकसंख्येसाठी भारताचा बेरोजगारी दर हा 5.5% होता. शहरी भागात हा दर 6.6% इतका होता. पण केवळ बेरोजगारीचा आकडा पाहून संपूर्ण चित्र समजत नाही. आज अनेक तरुण शिक्षण घेतल्यानंतरही योग्य नोकरीच्या शोधात आहेत. काही जण सरकारी नोकरीच्या परीक्षेसाठी वर्षानुवर्ष तयारी करत आहेत. काही जण कमी पगाराच्या नोकऱ्या हे करत आहेत. तर काही जण रोजगाराच्या शोधात शहराकडे स्थलांतर करत आहेत. आणखी एक मोठा प्रश्न म्हणजे बदल हा आहे की AI आणि ऑटोमेशन. आज आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे अनेक नवीन संधी निर्माण होत आहेत, पण काही पारंपरिक कामांच्या स्वरूपात बदली होणार आहे. आणि म्हणून पुढच्या भारताचा जो प्रश्न आहे, फक्त नोकऱ्या किती हा नाही, तर प्रश्न आहे तो म्हणजे भविष्यातील नोकऱ्यांसाठी आपला तरुण तयार आहे का? हा पहिला प्रश्न आहे. आणि दुसरा याच्यातला प्रश्न हा आहे की परीक्षा आणि शिक्षण व्यवस्था. आपण पाहतो देशातील लाखो तरुण हे सरकारी आणि स्पर्धात्मक परीक्षांवर आपले भविष्य अवलंबून ठेवतात. आणि म्हणून
परीक्षा, पेपरफुटी आणि गैरप्रकार किंवा परीक्षेतील जे नियमी नियमिततेची जी बातमी आहे, ती आली की त्याचा परिणाम हा फक्त एका परीक्षेवरच होत नाही, तर एका विद्यार्थ्याची अनेक महिन्यांची किंवा अनेक वर्षांची मेहनत ही धोक्यात येते. अलीकडे तरुणांच्या परीक्षा आणि रोजगारांचा जो प्रश्नावर देशभरात आंदोलनाही आवाज हा दिसून आलेला आहे. यातूनच सरकारसमोर एक महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो. तो म्हणजे देशाच्या तरुणाला फक्त आश्वासन नकोय, तर त्याला पारदर्शकता आणि विश्वासार्ह व्यवस्था हवी आहे. परीक्षा वेळेवर झाल्या पाहिजेत, निकाल वेळेवर लागले पाहिजे, भरती प्रक्रिया पारदर्शक असली पाहिजे आणि मेहनत करणाऱ्या विद्यार्थ्याला न्याय हा मिळालेला पाहिजे किंवा हे मिळायला पाहिजे. तर याच्यात तिसरा प्रश्न येतोय तो म्हणजे महागाई. दुसरा मोठा प्रश्न आहे तो म्हणजे महागाईचा जो आहे तो 12 ऑगस्ट 2026 रोजी जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार जुलै महिन्यात भारताची किरकोळ महागाई ही 4.45% झाली. अन्न महागाई आहे ही 5.52% पर्यंत पोहोचली आणि महागाईचा जो अर्थ सामान्य माणसासाठी काय, तर महिन्याचा जो पगार तोच, पण किराणा खर्च वाढतोय, भाजीपाला महागतोय, शिक्षणाचा खर्च वाढतोय, आरोग्याचा खर्च वाढतोय, प्रवासाचा खर्च वाढतोय, घर चालवताना बचत करणे कठीण होते. विशेषतः ग्रामीण भागातील कुटुंबांसाठी उत्पन्न आणि खर्च यातील अंतर हा एक मोठा प्रश्न आहे. आणि म्हणून 15 ऑगस्टला आपण फक्त जीडीपी वाढ किती झाली याचा विचार न करता एक प्रश्न विचारला पाहिजे, तो म्हणजे सामान्य कुटुंबांच्या हातात उरणारा पैसा वाढतोय का, हा विचारायला पाहिजे. तर याच्यात चौथा प्रश्न जो आहे तो म्हणजे राजकारण नेमकं कुठे चाललंय. लोकशाहीमध्ये राजकारण आवश्यक आहे, राजकीय पक्ष आवश्यक आहेत, सत्ताधारी पक्षांवर प्रश्न विचारणेही आवश्यक आहे आणि विरोधकांची जी भूमिका आहे ती देखील आवश्यक आहे. पण प्रश्न असा येतोय की आपल्या राजकारणाच्या केंद्रस्थानी सामान्य नागरिकांचे प्रश्न किती आहेत. निवडणुकीच्या काळात रोजगार, शेतकरी, शिक्षण, आरोग्य, महागाई आणि विकास याची चर्चा होते. पण निवडणूक झाल्यानंतर किंवा संपल्यानंतर या प्रश्नाचा वेग कमी होतो का, तर होतोय. जात, धर्म, पक्ष आणि व्यक्ती याच्यावर राजकीय चर्चा ही वाढते, पण रोजगार, शिक्षण आणि अर्थव्यवस्थेची चर्चा मागे पडते का, हा प्रश्न कोणत्याही एका पक्षाला नाही, तर हा प्रश्न संपूर्ण राजकीय व्यवस्थेला आणि समाजालाही पडायला पाहिजे. आणि पाचवा प्रश्न म्हणजे समाज आणि आपण कुठे चाललो आहोत. भारताची खरी ताकद फक्त अर्थव्यवस्था नाही, तर भारताची ताकद आहे विविधते आणि एकता. भाषा वेगळ्या, धर्म वेगळे, जाती वेगळ्या, परंपरा वेगळ्या, पण देश एक आहे. आज सोशल मीडियामुळे माहिती काही सेकंदात लाखो लोकांपर्यंत पोहोचते, पण त्याचबरोबर चुकीची माहिती
अफवा आणि द्वेषपूर्ण विचारही वेगाने पसरू शकतोय. आणि म्हणून आज देशभक्ती म्हणजे फक्त राष्ट्रगीताची वेळ नाही किंवा राष्ट्रगीताच्या वेळी उभे राहणे ही नाही, तर देशभक्ती म्हणजे चुकीची माहिती पुढे न पाठवणे आणि भ्रष्टाचाराला विरोध करणे, मतदान करताना विचार करणे, कर भरताना प्रामाणिक राहणे आणि सार्वजनिक मालमत्तेचे संरक्षण करणे आणि दुसऱ्या नागरिकांच्या अधिकाराचा आदर करणे. आणि 6वा प्रश्न आहे तो म्हणजे ग्रामीण भारत आणि शेतकरी. भारताच्या विकासाची चर्चा करताना गावाचा आणि शेतकऱ्याचा प्रश्न विचारता येणार नाही. आज शेतीमध्ये हवामान बदल, उत्पादन खर्च, बाजारभाव, पाण्याची उपलब्धता आणि बाजारपेठ यासारखी अनेक आव्हाने आहेत. शेतकऱ्यांचे प्रश्न किंवा शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढले तर ग्रामीण अर्थव्यवस्था ही मजबूत होते, गावातील बाजार मजबूत होतोय, लघुउद्योगांना चालना मिळते आणि रोजगाराच्या संधी ह्या निर्माण होतात. आणि म्हणून भारताचा जो विकास आहे हा फक्त मोठ्या शहरांचा विकास नसावा, तर तो गाव, शेतकरी आणि ग्रामीण तरुण यांचाही विकास भारताच्या विकासाचा केंद्रबिंदू असला पाहिजे. मग सरकारकडून आणि समाजाकडून अपेक्षा काय आहेत? तर 15 ऑगस्टच्या निमित्ताने आपण काही स्पष्ट अपेक्षा मांडू शकतोय. त्याच्यातली पहिली म्हणजे रोजगार निर्मिती. फक्त सरकारी नोकऱ्यांवर तरुणांचे भविष्य अवलंबून राहू नये. खाजगी उद्योग, MSME, स्टार्टअप, शेतीपूरक व्यवसाय आणि ग्रामीण उद्योग हे वाढले पाहिजेत. त्याच्यातच दुसरा येतोय तो म्हणजे गुणवत्तापूर्ण शिक्षण. शिक्षण फक्त पदवी देणारे नसून रोजगार आणि कौशल्य देणारे असले पाहिजे. आणि तिसरं म्हणजे परीक्षा व्यवस्थेत पारदर्शकता. मेहनत करणाऱ्या विद्यार्थ्यांचा विश्वास हा तुटता कामा नये. चौथा येतोय तो म्हणजे महागाईवर नियंत्रण. विशेषतः अन्नधान्यांच्या किमती ह्या स्थिर ठेवण्यासाठी उत्पादन, साठवणूक आणि पुरवठा साखळी ही मजबूत करावी लागते. आणि पाचवा येतोय तो म्हणजे राजकारणात विकासाचा केंद्रबिंदू. निवडणुकीच्या राजकारणापेक्षा नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांना प्राधान्य मिळाले पाहिजे. आता येतोय तो म्हणजे सर्वात महत्त्वाचा प्रश्न. 15 ऑगस्टला आपण तिरंगा फडकवून राष्ट्रगीत म्हणू, देशभक्ती व्यक्त करू, पण त्याच वेळी स्वतःला एक प्रश्न विचारूया. आपल्या गावातील तरुणांना किंवा तरुणाला रोजगाराची संधी आहे का? आपल्या मुलांना चांगले शिक्षण मिळते का? आणि सामान्य कुटुंबाला वाढत्या खर्चातून दिलासा मिळतोय का? शेतकऱ्याला आपल्या कष्टाचा योग्य मोबदला मिळतोय का? आणि आपल्या लोकशाहीत सामान्य नागरिकाचा आवाज खरोखरच ऐकला जातोय का? या प्रश्नांची उत्तरे कोणत्याही एक पक्ष किंवा नेता देऊ शकत नाही. कारण देश म्हणजे फक्त सरकार नाही. देश म्हणजे सरकार, विरोधक, प्रशासक, उद्योग,
शेतकरी, कामगार, विद्यार्थी, तरुण आणि आपण सर्व नागरिक 15 ऑगस्ट निमित्त एक संदेश, तो म्हणजे 15 ऑगस्ट आपल्याला स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानाची आठवण करून देतोय. त्याची आपल्याला फक्त परकीय सत्तेपासून स्वातंत्र्य मिळवून दिले नाही, तर त्यांनी आपल्या स्वतःचा देश स्वतः घडवण्याची संधी दिली. आणि म्हणून आजची जबाबदारी आपल्या पिढीची आहे. आपल्याला असा भारत घडवायचा आहे, जिथे तरुणांच्या हातात फक्त मोबाईल नसेल, तर रोजगाराची संधी असेल. जिथे शेतकऱ्यांच्या शेतात फक्त पीक नसेल, तर योग्य बाजारभावही मिळेल. तिथे शिक्षण म्हणजे एक फक्त पदवी नसेल, तर भविष्याची हमी असेल. जिथे राजकारण फक्त सत्ता मिळवण्याची स्पर्धा नसेल, तर जनतेची सेवा असेल. आणि जिथे देशभक्ती म्हणजे फक्त 15 ऑगस्ट पुरती भावना नसेल, तर वर्षाचे 365 दिवस प्रामाणिकपणे देशासाठी काम करण्याची वृत्ती असेल. यंदाच्या 15 ऑगस्टला आपण एकच संकल्पना करूया की देश बदलण्याची जबाबदारी ही फक्त सरकारची नाही, तर देश बदलण्याची सुरुवात ही माझ्यापासूनच होईल, असे हा संदेश घेऊन आपण 15 ऑगस्ट हा दिवस साजरा करूया. जय हिंद, जय भारत. धन्यवाद.